स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? हो दिसते मॅम. ओके, सो आपण स्टार्ट करूयात. तर लास्ट लेक्चरला आपण कॅली हॅमिल्टन थेरम बघितला. तर त्याचे ऍप्लिकेशन्स म्हणजे मॅट्रिक्सची पॉवर जर फाइंड आउट करायची असेल किंवा मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा असेल तर आपण कॅली हॅमिल्टन थेरमचा यूज करतो. सो ऍप्लिकेशन्स ऑफ कॅली हॅमिल्टन थेरम इज इट कॅन बी युज्ड टू ऑब्टेन द इन्व्हर्स अँड द हायर पॉवर ऑफ ए मॅट्रिक्स. ओके, सो पहिल्यांदा कन्सिडर करूयात की डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आय. ए मायनस लॅम्बडा आय काय असतो तर इट इज अ पॉलिनॉमियल इक्वेशन. सो ते इक्वेशन डिफाईन केलेलं आहे a0 प्लस a1 लॅम्बडा प्लस a2 लॅम्बडा स्क्वेअर अप टू an लॅम्बडा रेस टू n इज इक्वल टू 0. पहिल्यांदा काय कन्सिडर केलं डिटर्मिनंट ऑफ a मायनस लॅम्बडा आय. इट इज द पॉलिनॉमियल इक्वेशन. आणि आपल्याला माहिती हे इक्वेशन हेच आपण आणखी कसं डिफाईन करतो तर a0 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस a1 इंटू ए मॅट्रिक्स प्लस a2 इंटू ए स्क्वेअर अप टू an इंटू ए रेस टू n इज इक्वल टू 0. म्हणजे लॅम्बडा हा रिप्लेस करणार ए ने, लॅम्बडा स्क्वेअर रिप्लेस करणार ए स्क्वेअर ने, लॅम्बडा रेस टू n रिप्लेस करणार ए रेस टू n ने. सो हे पॉलिनॉमियल इक्वेशन आपण डिफाईन केलं. वेअर ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. नाउ कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 बिकॉज आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे बाय युजिंग द कॅली हॅमिल्टन थेरम. सो फर्स्ट वी हॅव कन्सिडर द डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 which implies a inverse is exist. सो आता हे जे आपण डिफाईन केलं होतं इक्वेशन a0 इंटू आय प्लस a1 a प्लस a2 a स्क्वेअर अप टू an a रेस टू n इज इक्वल टू 0. तो त्या इक्वेशनला काय करायचं ए इनवर्सने मल्टिप्लाय करायचं. ह्या इक्वेशनला काय करायचं ए इनवर्सने मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन पुन्हा काय मिळेल a0 इंटू ए इनवर्स प्लस आता इथं a1 इंटू ए आहे. सो पुन्हा त्या a1 इंटू ए ला ए इनवर्स ने मल्टिप्लाय करणार. सो a इंटू ए इनवर्स इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो सेकंड टर्म काय येईल a1 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस थर्ड टर्म काय आहे तर a2 इंटू ए स्क्वेअर आणि ए इनवर्स ने मल्टिप्लाय करतोय. सो फक्त ए ची सिंगल टर्म राहील दॅट इज a2 इंटू ए अँड लास्ट टर्म काय राहील an इंटू ए रेस टू n मायनस 1 इज इक्वल टू 0. फक्त आपण ह्या इक्वेशनला ए इनवर्स ने मल्टिप्लाय केलं. सो पुन्हा आपल्याला हे इक्वेशन मिळालं a0 इंटू ए इनवर्स प्लस a1 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस a2 इंटू ए मॅट्रिक्स अप टू an इंटू ए रेस टू n मायनस 1 विच इज इक्वल टू 0. त्याच्यावरून आपण ए इनवर्स फाइंड आउट करू शकतो. मग a0 इंटू ए इनवर्सची टर्म ऍज इट इज इकडे ठेवली आणि बाकीच्या टर्म्स आपण राईट हँड साइडला ट्रान्सफर केल्या. तर सगळ्या टर्म्स इकडे पॉझिटिव्ह आहेत त्या राईट हँड साइडला गेल्यानंतर सगळ्या टर्म्स काय होणार आहेत निगेटिव्ह होणार. दॅट इज a0 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू मायनस a1 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस ब्रॅकेट टाकलाय. सो a1 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस a2 इंटू ए अप टू an इंटू ए रेस टू n मायनस 1 म्हणजे सगळ्या टर्म्स पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार. मग याच्यावरून आपण ए इनवर्स फाइंड आउट करू शकतो. हा जो ए इनवर्सला a0 मल्टिप्लाइड आहे तो इकडे राईट हँड साइडला आल्यानंतर सगळ्या टर्म्सला डिवाइड होणार. सो ए इनवर्स इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट a1 अपॉन a0 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस a2 अपॉन a0 इंटू ए अप टू an अपॉन a0 इंटू ए रेस टू n मायनस 1. हा काय मिळाला ए इनवर्स बाय युजिंग दी कॅली हॅमिल्टन थिअरम. जस्ट अ सेकंड.
ओके, सो ए इनवर्स आपल्याला मिळाला बाय युजिंग दी कॅली हॅमिल्टन थिअरम. सेम प्रोसिजर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करायचे आहे. तो आपण याचा एक्झाम्पल बघूयात, ऍप्लिकेशन बघूयात की बाय युजिंग दी कॅली हॅमिल्टन थिअरम आपण इनवर्स कसा फाइंड आउट करणार एखाद्या मॅट्रिक्सचा आणि त्या मॅट्रिक्सची पॉवर कशी फाइंड आउट करणार. सो एक्झाम्पल आहे ऑब्टेन ए इनवर्स अँड ए रेस टू 5 दॅट इज ए टू पॉवर 5 फाइंड आउट करायची, वेअर ए मॅट्रिक्स इज अ 3 2 4 0. ए मॅट्रिक्स काय दिलेलं आहे, इट इज अ 2 by 2 मॅट्रिक्स आणि इट इज अ 3, देअर एलिमेंट्स आर 3 2 4 0. सो पहिल्यांदा आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक रूट्स फाइंड आउट करून घेणार आहे. कॅरेक्टरिस्टिक रूट्स आपण कसे फाइंड आउट करतो, तर डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आय इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार. ए मॅट्रिक्स आहे आपल्याकडे 3 2 4 0. सो ए मॅट्रिक्स मायनस लॅम्बडा इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स दॅट इज लॅम्बडा 0 0 लॅम्बडा इज इक्वल टू 0. सो हा डिटर्मिनंट सॉल्व्ह जर केला तर आपल्याला इक्वेशन काय मिळते, लॅम्बडा स्क्वेअर मायनस 3 लॅम्बडा मायनस 8. आता इथपर्यंतच कॅरेक्टरिस्टिक रूट्स नाही फाइंड आउट केल्या तरी चालतंय, आपल्याला ह्या इक्वेशन पर्यंतच प्रोसेस स्टॉप करायचे. आता इथे आपल्याला इक्वेशन मिळालं लॅम्बडा स्क्वेअर मायनस 3 लॅम्बडा मायनस 8 इज इक्वल टू 0. सो बाय कॅली हॅमिल्टन थिअरम आपण लॅम्बडा हा काय रिप्लेस करणार आहे, ए ने रिप्लेस करणार. सो बाय कॅली हॅमिल्टन थिअरम वी हॅव हेच इक्वेशन आपण कसं डिफाईन करू शकतो, लॅम्बडा स्क्वेअर आहे सो हा काय होणार ए स्क्वेअर मायनस 3 लॅम्बडा आहे सो हा होणार मायनस 3a अँड मायनस 8 टर्म आहे लास्ट टर्म, सो 3 टर्म येणार आहे मायनस 8i इज इक्वल टू 0. सो इक्वेशन काय मिळालं आपल्याला, ए स्क्वेअर मायनस 3a मायनस 8i इज इक्वल टू 0. आता काय करायचं, ह्या ज्या इक्वेशनला आहे त्याला मल्टिप्लाय करायचं ए इनवर्सने. या इक्वेशनला काय करायचं, ए इनवर्सने मल्टिप्लाय करायचं. सो ए इनवर्सने मल्टिप्लाय करून घेऊयात. सो ए इनवर्सने मल्टिप्लाय केल्यानंतर ना ते इक्वेशन काय मिळालं आपल्याला, ए इनवर्स इंटू ए स्क्वेअर, सो तिथे फक्त ए राहील मायनस 3a इंटू ए इनवर्स, सो ए इंटू ए इनवर्स इज आयडेंटिटी मॅट्रिक्स, सो 3 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स राहील फक्त, आणि लास्ट टर्म आहे मायनस 8i इंटू ए इनवर्स दॅट इज इट इज अ मायनस 8a इनवर्स विच इज इक्वल टू 0. सो याच्यावरून आपण इनवर्स फाइंड आउट करू शकतो, मायनस 8 ए इनवर्स इज इक्वल टू 0 मायनस, आता हा प्लस ए इकडे गेल्यानंतर मायनस ए होईल प्लस 3 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो ए इनवर्स इज इक्वल टू काय मिळेल, आता हा 8 ए इनवर्सला मल्टिप्लाइड आहे, इकडे गेल्यानंतर तो डिवाइडला जाईल, सो इट इज अ ए इनवर्स इज इक्वल टू मायनस 1/8 इंटू ब्रॅकेट 0 मायनस ए प्लस 3i. That is A inverse is equal to A upon 8 minus minus plus होईल, so A upon 8 minus 3 upon 8 into identity matrix. सो हे इक्वेशन आता आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ए मॅट्रिक्स काय आपल्याकडे तर 3 2 4 0, सो 1/8 ॲज इट इज कॉमन ठेवूयात इंटू ब्रॅकेट ए मॅट्रिक्स इज अ 3 2 4 0 मायनस 3 into identity matrix that is 3 0 0 3. सो हे मॅट्रिक्स सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 3 minus 3 is a 0, 2 minus 0 is a 2, 4 minus 0 is a 4 and 0 minus 3 is a minus 3. So A inverse काय मिळाला, 1/8 into 0 2 4 and minus 3, that is A inverse is equal to 0 1/4 1/2 and minus 3/8. हा आपल्याला A inverse मिळाला. आता ए इनवर्स फाइंड आउट केला, मॅट्रिक्सची पॉवर कशी फाइंड आउट करणार, ए रेस टू पॉवर 6, इथं चुकून मी 5 लिहिलंय, 5 कोणती पॉवर तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता इथं ए रेस टू पॉवर 6 फाइंड आउट केलेली आहे मी.
सो प्रोसेस बघा, आता आपल्याला इक्वेशन काय मिळालं होतं, लॅमडा स्क्वेअर मायनस 3 लॅमडा मायनस 8 डिवायडेड बाय, आता आपल्याला ए रेस टू पॉवर 6 फाइंड आउट करायची. सो ए रेस टू पॉवर 6 डिवायडेड बाय लॅमडा स्क्वेअर मायनस 3 लॅमडा मायनस 8 करणार. सो a raised to 6 that is a lambda raised to 6. मग पहिल्यांदा लॅमडा रेस टू 6 आहे, फर्स्ट टर्म आहे आपली लॅमडा स्क्वेअरची टर्म. सो लॅमडा रेस टू 6 मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लॅमडा रेस टू 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो लॅमडा स्क्वेअर मायनस 3 लॅमडा मायनस 8 इंटू लॅमडा रेस टू 4 काय होईल, तर लॅमडा रेस टू 6 मायनस 3 लॅमडा रेस टू 5 मायनस 8 लॅमडा रेस टू 4. ओके, फक्त लॅमडा रेस टू 6 मिळण्यासाठी आपण काय केलं, ह्या इक्वेशनला लॅमडा रेस टू 4 ने मल्टिप्लाय केलं. सो लॅमडा रेस टू 6 लॅमडा रेस टू 6 कॅन्सल्ड होतील, इथं राहणार आहे टर्म प्लस 3 लॅमडा रेस टू 5 प्लस 8 लॅमडा रेस टू 4. आता 3 लॅमडा रेस टू 5 आहे आणि इकडे आपला लॅमडा स्क्वेअर आहे. सो इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला लॅमडा रेस टू 5 होण्यासाठी, तर लॅमडा 3 लॅमडा रेस टू 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो आता 3 लॅमडा रेस टू 3 ने ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, इक्वेशन 3 lambda raised to 5 into 3 into 3 is a 9. So 9 lambda raised to 4 minus 24 lambda raised to 3 because 8 into 3 is a 24. So it is a 24 lambda raised to 3. आता इथं पण 3 lambda raised to 5 3 lambda raised to 5 कॅन्सल्ड होतील. सो आपल्याकडे फक्त टर्म राहणार आहे हा 8 lambda raised to 5 प्लस 9 lambda raised to 5. इट इज अ 17 lambda raised to 5 lambda raised to 4 प्लस हा 24 lambda raised to 3 as it is. आता पुन्हा 17 lambda raised to 4 आहे आणि इकडे आपला लॅमडा स्क्वेअर आहे, म्हणजे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 17 लॅमडा raised to 4 येण्यासाठी, तर 17 लॅमडा स्क्वेअरने 17 लॅमडा स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं ह्या इक्वेशनला. आपल्याला इक्वेशन काय मिळेल 17 लॅमडा raised to 4 minus 17 into 3 is a 51. So it is a 51 lambda raised to 3 and 8 into 17 is a 136. So minus 136 lambda square येईल. मग इथे पण 17 lambda raised to 4 17 lambda raised to 4 कॅन्सल्ड होईल. 24 lambda cube and 51 lambda cube is a 75 lambda cube and plus 136 lambda square ची टर्म as it is right. आता 75 lambda cube इथे मल्टिप्लाय करायला 75 lambda ने. तो इक्वेशनला 75 lambda ने मल्टिप्लाय केलं आपल्याला इक्वेशन काय मिळेल 75 lambda cube minus 225 lambda square minus 600 lambda. So 75 lambda cube आणि 75 lambda cube कॅन्सल झाले. square plus 225 lambda square is a 360 lambda square. lambda square होईल त्यांचे ऍडिशन आणि 600 lambda as it is. आता पुन्हा 361 लॅमडा स्क्वेअर मिळण्यासाठी आपल्याला ह्या टर्मला 361 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इट इज अ 361 लॅमडा स्क्वेअर मायनस 1083 लॅमडा मायनस 2888 हे इक्वेशन मिळेल. मग 361 लॅमडा स्क्वेअर 361 लॅमडा स्क्वेअर कॅन्सल्ड झाला. 600 lambda plus 1083 lambda is a 1633 lambda and plus 2888 as it is right. So हा आपल्याला एवढा रिमाइंडर मिळाला. त्याच्यावरून लॅमडा 6 काय मिळेल तर आपलं इक्वेशन करतो लॅमडा स्क्वेअर मायनस 3 लॅमडा मायनस 8 इंटू लॅमडा रेस टू 4
हे इक्वेशन लॅम्बडा रेस टू 4 प्लस 3 लॅम्बडा क्यूब प्लस 17 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 75 लॅम्बडा प्लस 361 आणि जो रिमाइंडर राहिलेला तो ऍड होईल. दॅट इज 1683 लॅम्बडा प्लस 2888. That is lambda raised to 6 is equal to 1683 lambda plus 2888. Because आपल्याला पॉलिनॉमियल इक्वेशन काय मिळालं होतं तर लॅम्बडा स्क्वेअर मायनस 3 लॅम्बडा मायनस 8 which is the 0. So लॅम्बडा रेस टू 6 मिळाला. त्याच्यावरून a रेस टू 6 काय येईल फक्त लॅम्बडा प्लस होणार आहे a ने. स्क्वेअरची टर्म असती तर a स्क्वेअर झाला असता. सो a रेस टू 6 इज अ 1683 into a plus 2888 into identity matrix. मग a matrix आपण हा 1683 into a matrix that is 3240 plus 2888 into identity matrix. So a matrix 1683 ने मल्टिप्लाय केला तर काय मिळेल पहिला एलिमेंट असेल 5049 सेकंड एलिमेंट इज अ 3366 थर्ड एलिमेंट इज अ 6732 and fourth element is a 0 plus हा काय आहे नेक्स्ट टर्म इज अ 2888 into identity matrix that is it is a diagonal matrix of 2888. So या दोन्ही मॅट्रिक्स चे ऍडिशन येईल a raised to 6 is a 7 first element is a 7837 second element is a 3366 third element is a 6732 and fourth element is a 2888. अशा पद्धतीने तुम्ही मॅट्रिक्सची पॉवर फाइंड आउट करू शकता. एक्झाम्पल समजला. फक्त पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ a मायनस लॅम्बडा आय इज इक्वल टू 0 हा सॉल्व्ह करायचा. त्याच्यावरून तुम्हाला ते पॉलिनॉमियल इक्वेशन जे मिळाले त्याचे रूट फाइंड आउट करत बसायचं नाही, फक्त इक्वेशन आणि इक्वेशन वरून त्या इक्वेशनला जर इनवर्स फाइंड आउट करायचा असेल तर a इनवर्स ने मल्टिप्लाय करायचा आणि त्याच्यावरून तुम्ही a इनवर्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. आणि सिमिलरली त्या पॉलिनॉमियल इक्वेशन वरून तुम्ही त्या मॅट्रिक्सची पॉवर फाइंड आउट करू शकता. जसं की आपल्याला इथे इक्वेशन मिळालं होतं लॅम्बडा स्क्वेअर मायनस 3 लॅम्बडा मायनस 8 आणि आपल्याला a रेस टू पॉवर 6 फाइंड आउट करायची होती. तर a रेस टू पॉवर 6 म्हणजे लॅम्बडा रेस टू 6 घ्यायचा, ते डिवाइड करायचं, त्याच्यावरून जर रिमाइंडर राहील त्याच्यावरून त्या पॉवरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची a मॅट्रिक्सची व्हॅल्यू वगैरे पुट करून. समजलं एक्झाम्पल. येस और नो. अरे हो का नाही सांगा की जरा. त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल आहे, सेम सिमिलर एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे प्रॅक्टिकलला कॅली हॅमिल्टन थेरमचं ऍप्लिकेशन. सो या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, इनवर्स किंवा पॉवर फाइंड आउट करायचे. इथं होमवर्कला मी दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ए मॅट्रिक्स आहे 1 2 1 3 आणि सेकंड मॅट्रिक्स आहे 1 3 1 1 1 2 आणि 2 3 4. नोट डाऊन करायचे दोन्ही मॅट्रिक्स आणि त्याचा इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. आणि पॉवर तुम्ही कोणती जी तुम्हाला वाटेल ती पॉवर फाइंड आउट करू शकता ह्या ए मॅट्रिक्स साठी. सो नेक्स्ट पार्ट आहे अल्जेब्रिक अँड जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटीज ऑफ ए आयगन व्हॅल्यूज. आयगन व्हॅल्यूची अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी कशी फाइंड आउट करायची आणि जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी कशी फाइंड आउट करायची. So what is a geometric multiplicity? So definition बघा geometric multiplicity चे काय आहे. Let lambda be an eigenvalue of matrix A
then the dimension of eigenspace of A corresponding to lambda is called as a geometric multiplicity of lambda. आयगनस्पेसची डायमेन्शन जर आपण फाइंड आउट केली करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स साठी तर त्याला काय म्हटलं जातं जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी. याचा एक्झाम्पल आपण पुढे बघूयात की कशी फाइंड आउट करायची जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी. पण व्हॉट इज अ आयगन स्पेस? आयगन स्पेस कशी फाइंड आउट करायची? कारण की आयगन स्पेसची डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला आयगन स्पेस म्हणजे काय हे समजलं पाहिजे. So what is the eigenspace? So see the definition of eigenspace. The collection of all characteristic vectors of a matrix corresponding to the characteristic root lambda is called as a eigenspace. So eigenspace is nothing but the collection of all characteristic vectors. And it is denoted by कॅपिटल एन ने आयगनस्पेस डिफाइन केला जातो. and it is denoted by n of a minus lambda I. n of a minus lambda I. Note that the maximum number of linearly independent vectors in eigenspace is n minus rank of a minus lambda I. म्हणजे आयगनस्पेस फाइंड आउट करायची म्हणजे काय करायचं तर मॅक्झिमम नंबर ऑफ लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर्स किती आहेत आणि ते किती असतात तर n मायनस रँक ऑफ a मायनस लॅम्बडा I ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल. and the geometric multiplicity is nothing but the dimension of the eigenspace. So तुम्हाला geometric multiplicity find out करण्यासाठी eigenspace ची व्हॅल्यू दॅट इज n मायनस रँक ऑफ a मायनस लॅम्बडा I फाइंड आउट करावा लागेल आणि त्याच्यावरून त्याचे डायमेन्शन म्हणजे काय असेल geometric multiplicity. And next term is a algebraic multiplicity. So what is the algebraic multiplicity? The number of times lambda appears as a root of characteristic equation of A is called as a algebraic multiplicity of lambda. म्हणजे आता आपण बघितलं की एखादा मॅट्रिक्स जर आपण सॉल्व्ह केला तर त्याच्यासाठी आपल्याला कधी कधी सेम आयगन व्हॅल्यूज मिळत असतात किंवा कधी कधी डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूज मिळत असतात. इट इज नॉट नेसेसरी की एव्हरी टाइम आपल्याला डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूजच मिळतील. जर आपल्याला डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूज मिळत असतील डिस्टिंक्ट म्हणजे काय तर वेगवेगळ्या आयगन व्हॅल्यूज तर त्या आयगन व्हॅल्यूज म्हणजे लॅम्बडा आय जर डिस्टिंक्ट असतील तुमचे दॅट इज लॅम्बडा 1 सपोज लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा n अशा तुमच्याकडे आयगन व्हॅल्यूज आहेत. तर लॅम्बडा 1 इज नॉट इक्वल टू लॅम्बडा 2 नॉट इक्वल टू लॅम्बडा 3 अप टू लॅम्बडा n म्हणजे लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा n या सगळ्या व्हॅल्यूज कशा डिस्टिंक्ट व्हॅल्यूज आहेत. तर अशा केसमध्ये ते ज्या आयगन व्हॅल्यूज आहेत ते जे रूट्स आहेत त्याला युनिक रूट्स म्हटलं जातं. जर डिस्टिंक्ट लॅम्बडाच्या व्हॅल्यू जर आपल्याला डिस्टिंक्ट मिळत असतील तर त्याला युनिक रूट्स असं म्हटलं जातं. पण असं काही नेसेसरी नाही किंवा आपल्याला प्रत्येक वेळेसच डिस्टिंक्ट मिळतील असं नाही. कधी कधी आपल्याला सेम व्हॅल्यूज सुद्धा मिळतात. सो अशा केसमध्ये जर लॅम्बडाच्या व्हॅल्यू ह्या रिपीट होत असतील विच इज रिपीटेड मोर दॅन वन्स सो इट इज कॉल्ड एज अ मल्टिपल रूट्स. त्याला काय म्हटलं जातं मल्टिपल रूट्स. जर डिस्टिंक्ट व्हॅल्यू असतील तर युनिक रूट्स म्हटलं जातं आणि लॅम्बडाच्या व्हॅल्यू जर रिपीट होत असतील तर त्याला मल्टिपल रूट्स म्हटलं जातं. आणि जे नंबर ऑफ रिपिटेशन्स आहेत रूट्सचे किंवा लॅम्बडाचे जे रिपिटेशन्स आहेत त्याला काय म्हटलं जातं मग अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी. म्हणजेच काय की किती वेळा तुमचा लॅम्बडा हा अपियर होतोय तुमच्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये किंवा एखाद्या मॅट्रिक्स साठी तर इट इज कॉल्ड एज अ
अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी. आता 3x3 मॅट्रिक्स असेल तर आपल्याला लॅम्बडाच्या व्हॅल्यू किती मिळतात? 3 वेगवेगळ्या लॅम्बडाच्या व्हॅल्यू मिळतात. कॅरेक्टरिस्टिक रूट्स किंवा आयगन व्हॅल्यूज 3 मिळतात. सो अशा केसमध्ये अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू किती येणार? तर 3 येणार. हे पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघू अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी आणि जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी. आता इथं अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू ही ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असते जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी पेक्षा. So it can be shown that algebraic multiplicity is always greater than or equal to geometric multiplicity. So हे example आहे, find the eigenvalue of A. A matrix आहे 1 2 3 0 1 3 and 0 0 2. सो या मॅट्रिक्स साठी आपल्याला अल्जेब्रिक आणि जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटीज फाइंड आउट करायच्या. मग जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आय हा सॉल्व्ह करावा लागेल. त्याच्यावरून आपल्याला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक रूट्स फाइंड आउट करावे लागतील. सो पहिल्यांदा ए मायनस लॅम्बडा आय हा हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करूयात. किंवा तुम्ही हा मॅट्रिक्स बघून पण त्याच्या आयगन व्हॅल्यूज सांगू शकता. हा मॅट्रिक्स कसला मॅट्रिक्स आहे? मॅट्रिक्स कोणता मॅट्रिक्स आहे? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे, बरोबर. मग अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड काय येतील? 1 1 आणि 3 प्रॉपर्टी डायगोनल एलिमेंट्स येणार. 1 1 आणि 2. म्हणजे तुमचा जर मॅट्रिक्स हा ट्रायंगुलर मॅट्रिक्स असेल, म्हणजे कोणताही किंवा लोअर ट्रायंगुलर असेल तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक रूट्स काय असतात? तर त्या मॅट्रिक्सचे डायगोनल डायगोनल एलिमेंट्स. हा, मग डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत? तर 1 1 आणि 2 हे मॅट्रिक्ससाठी कॅरेक्टरिस्टिक रूट्स येतील. आता इथं मी डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 0 हा सॉल्व्ह केलेला आहे. आणि सॉल्व्ह करून सुद्धा आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू लॅम्बडा इज इक्वल टू 1 1 directly by using the property आपण हे म्हणू शकतो की मॅट्रिक्ससाठी lambda is equal to 1 1 and 2 by the property of upper triangular matrix. If your given matrix is a upper triangular matrix, then their characteristic roots are diagonal elements. So here appears 3 times as root of characteristic equation of A, geometric multiplicity of lambda. मग लॅम्बडा वेळा आपल्याला लॅम्बडा टाइम्स. सो मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू किती येणार? मल्टिप्लिसिटी नंबर ऑफ टाइम्स लॅम्बडा रिपीटेड. So now the multiplicity of characteristic root 1 आणि 2 साठी असं आपण सेपरेट फाइंड आउट करू शकतो. द जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी जर प्रत्येक लॅम्बडाच्या करस्पॉन्डिंग आपण जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी शकतो. तो लॅम्बडा पहिली जर आपण कन्सिडर केला 3 minus A minus identity matrix. A minus lambda I, but लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 1, त्यामुळे इथे काय आलं? 3 minus rank of A minus identity matrix, that is equal to 3. हा 3 कसा आला? What is the 3? Geometric multiplicity is a dimension of the null space. आणि dimension null space ची dimension कशी फाइंड आउट करणार? तर n minus rank of A minus lambda I.
अँड एन इज आपला मॅट्रिक्स किती आहे 3/3 मॅट्रिक्स आहे सो एन किती येणार 3 so 3 minus rank of A minus lambda into I but we have considered the lambda is a 1 so 3 minus rank of A minus identity matrix which is equal to 3 minus 2 is equal to 1 म्हणजे ह्याची रँक मी डिरेक्टली आता फाइंड आउट केली A minus identity matrix फक्त ऑब्झर्व करून ह्याचा डिटर्मिनंट हा 0 येतोय A मायनस आयडेंटिटी मॅट्रिक्सचा सो डिटर्मिनंट 0 आहे त्यामुळं हा किती येईल रँक त्याची किती येईल तर 2 येईल सो 3 minus 2 इज अ 1 जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी ची व्हॅल्यू आली 1 साठी आता सेकंड रूट आहे 2 सो जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी ऑफ कॅरेक्टरिस्टिक रूट 2 इज 3 minus rank of A minus 2I सो A minus 2I पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावा लागेल A minus 2I इथं मी फाइंड आउट केलेला आहे तो येतोय -1 2 3 0 -1 3 अँड 0 0 0 सो याचा जर डिटर्मिनंट फाइंड आउट केला तर तो 0 येतोय सो त्याची रँक किती येईल रँक ऑफ A minus 2I इज अगेन 2 सो त्याची जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू किती येईल 3 minus rank of A minus 2I that is 3 minus 2 is a 1 so geometric multiplicity दोन्ही कॅरेक्टरिस्टिक रूट्स ला किती आली 1 साठी सुद्धा 1 आली आणि 2 साठी सुद्धा 1 आली आणि अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी इज अ 3 because we have appeared the 3 times lambda सो अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू आली 3 आणि जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटीची व्हॅल्यू आली 1 and algebraic multiplicity is always greater than or equal to geometric multiplicity. Example समजला? ओके सो पुढे आता आपण बघूयात नेक्स्ट टर्म आहे राईट अँड लेफ्ट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर जस्ट डेफिनेशन्स आहेत ह्या तुम्हाला सिलेबस मध्ये राईट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर आणि लेफ्ट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर जस्ट अ सेकंड ओके सो नेक्स्ट टर्म आहे राइट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर अँड लेफ्ट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर See the definitions. Let A be a n cross n matrix with lambda is the characteristic root of matrix A. A हा n by n मॅट्रिक्स आहे आणि लॅम्बडा हे काय त्याच्या कॅरेक्टरिस्टिक रूट्स आहेत आणि त्या लॅम्बडाच्या करस्पॉन्डिंग कॅरेक्टरिस्टिक वेक्टर आहे u अँड वेअर त्या u वेक्टरची ऑर्डर आहे n by 1 such that first इक्वेशन डिफाइन केलेला आहे A into u vector is equal to lambda into u by definition of characteristic इक्वेशन तो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय डिफाइन केलं A हा मॅट्रिक्स आपला आहे n by n मॅट्रिक्स त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचे कॅरेक्टरिस्टिक रूट काय आहे तर लॅम्बडा आणि कॅरेक्टरिस्टिक वेक्टर आहे u वेअर u हॅव अ n by 1 ऑर्डर सो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन डिफाइन केलं A into u vector is equal to lambda into u vector जसं की आपण ax is equal to lambda x डिफाइन करतो A मॅट्रिक्स त्याच्या कॅरेक्टरिस्टिक वेक्टर कॅरेक्टरिस्टिक रूट लॅम्बडा आणि त्याच्या करस्पॉन्डिंग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक वेक्टर x सो x ऐवजी फक्त आपण u डिफाइन केलेला आहे सो कॅरेक्टरिस्टिक वेक्टर डिफाइन केलं A into u vector is equal to lambda into u vector where A is a n by n matrix into u vector is a n by 1 which is equal to lambda is a constant value it is a characteristic root so it is a lambda is a 1 by 1 and u vector is again a n by 1 similarly second equation define केलेला आहे
U vector dash into A vector, sorry, A matrix is equal to lambda into U dash. सो याचा फक्त ट्रान्सपोज केलेला आहे. सो ची आपली ऑर्डर किती आहे n/1. सो त्याचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर त्याची ऑर्डर काय होईल 1/n. सो u डॅश इज अ 1/n order into A is a n/n, which is equal to lambda into u dash, and u dash is a 1/n vector. So in equation 1, vector u is called as a right characteristic vector of matrix A. जो इक्वेशन 1 मध्ये u वेक्टर डिफाइन केलेला आहे त्याला काय म्हटलं जातं राइट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर ऑफ मॅट्रिक्स A. आणि सेकंड इक्वेशन मध्ये आपण त्याचा ट्रान्सपोज डिफाइन केला. सो in equation 2, u vector is called as a left characteristic vector of matrix A. u वेक्टरला काय म्हटलं जातं इक्वेशन सेकंड मध्ये जो डिफाइन केलाय त्याला लेफ्ट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर ऑफ मॅट्रिक्स A. सो जस्ट तुम्हाला डेफिनेशन्स आहेत राइट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर आणि लेफ्ट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना आता? हो समजलं. ओके, काय काय पाहिलं आपण आतापर्यंत आजच्या लेक्चरला? अरे विचारलं की जरा आन्सर देत जा पटपट पटपट. काय काय बघितलं? कॅली हॅमिल्टन थिअरमचे ऍप्लिकेशन्स बघितले विथ एक्झाम्पल. इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा बाय युजिंग कॅली हॅमिल्टन थिअरम आणि त्याची पॉवर कशी फाइंड आउट करायची ते. याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल आहे पुढचं ऍप्लिकेशन्स ऑफ कॅली हॅमिल्टन थिअरम. तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे प्रॅक्टिकल मधले. त्याच्यानंतर काय बघितलं? अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी आणि जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी. हाऊ टू फाइंड आउट दी अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी अँड जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी? Geometric multiplicity is nothing but the dimension of the eigenspace. That is the n minus rank of a minus lambda I ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल. आणि अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी म्हणजे काय? हाऊ मेनी टाइम्स लॅम्बडा appears for the given matrix. It is the algebraic multiplicity, and algebraic multiplicity is always greater than or equal to geometric multiplicity. आणि त्याच्यानंतर ना आपण बघितलं राइट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर अँड लेफ्ट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर. सो इथे हे थर्ड युनिट संपलेला आहे. फोर्थ युनिटला स्टार्ट करणार आहे आपण. फोर्थ युनिट मध्ये फर्स्ट पार्ट आहे म्हणजे 2 पार्ट मधले डिवाइड झालेला आहे फोर्थ युनिट. पहिल्यांदा आहे की डिकम्पोजिशन ऑफ अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचं डिकम्पोजिशन कसं करायचं. मग डिकम्पोजिशन वेगवेगळे टाइप्स आहेत आणि पार्ट मध्ये आहे क्वाड्रॅटिक फॉर्म. क्वाड्रॅटिक फॉर्म असेल, कॅनॉनिकल फॉर्म असेल आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत. सो डिकम्पोजिशनला आपण स्टार्ट करणार आहे. व्हॉट इज द डिकम्पोजिशन? काय माहिती तुम्हाला डिकम्पोजिशन म्हणजे काय? काय एक्झॅक्टली करतात? मॅट्रिक्सचं डिकम्पोजिशन म्हणजे काय? मॅट्रिक्स डिकम्पोजिशन म्हणजे काय? तर मॅट्रिक्सचं फॅक्टोरायझेशन केलं जातं की मॅट्रिक्स हा सॉल्व्ह करण्यासाठी इझी जावा म्हणून त्याचं काय केलं जातं फॅक्टोरायझेशन केलं जातं. म्हणजे काय? तर जो ओरिजिनल मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स ब्रेक केला जातो इंटू 2 or more मॅट्रिक्स, 2 or more smaller matrices. So it is the matrix decomposition, and decomposition is
applied to solve the matrix by easier way. सो आपल्याला सिलेबस मध्ये कोणकोणते टाइप्स आहेत डिकम्पोजिशनचे? तीन टाइप्स आहेत आपल्याला डिकम्पोजिशनचे. फर्स्ट आहे, कोणता आहे फर्स्ट टाइप? कोणता टाइप आहे फर्स्ट? Spectral decomposition. Spectral decomposition. Second one is a singular value decomposition, that is SVD, and third one is a Cholesky decomposition. याच्यावरती तुम्हाला जास्त करून मोस्टली थेरोटिकल पार्ट आहे, याचे एक्झाम्पल्स काय विचारले जात नाहीत. तर डिकम्पोजिशन का करायचं, तर आपलं फक्त मॅट्रिक्स हा सॉल्व्ह करण्यासाठी इझी जावा म्हणून त्याचं डिकम्पोजिशन केलं जातं. म्हणजे तो मॅट्रिक्स जो ओरिजिनल मॅट्रिक्स आहे तो ब्रेक केला जातो टू ऑर मोर स्मॉलर इंटू टू ऑर मोर स्मॉलर मॅट्रायसेस. सो आपण आज फर्स्ट टाइप बघणार आहे, स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन. स्पेक्ट्रल म्हणजे काय, तर आयगन व्हॅल्यूज, त्यालाच आयगन डिकम्पोजिशन असंही म्हटलं जातं. आयगन व्हॅल्यू डिकम्पोजिशन असंही म्हटलं जातं. So see the definition of spectral decomposition of a real symmetric matrix. Let A be a real symmetric matrix of order M. Then there exists an orthogonal matrix P such that रियल सिमेट्रिक मॅट्रिक्स हा एकतर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स सुद्धा एक्झिस्ट करत असतो आणि डायगोनल मॅट्रिक्स सुद्धा एक्झिस्ट करत असतो, लक्षात ठेवा. So let A be a real symmetric matrix of order M. Then there exists an orthogonal matrix P such that P transpose into A into P is equal to capital lambda, and capital lambda is nothing but the diagonal of lambda 1, lambda 2, lambda m. हा रिझल्ट आपण तिसऱ्या युनिट मध्ये बघितला मग कालच्या लेक्चरला. सो लेट ए हा काय तर रियल सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. देन ए मॅट्रिक्स एक्झिस्ट orthogonal matrix as well as the diagonal matrix lambda such that P transpose into A into P is equal to capital lambda, that is capital lambda is the diagonal of lambda 1, lambda 2, lambda m, or A is equal to, याच्यावरून आपण A कसा डिफाइन करू शकतो, तर A is equal to P into capital lambda into P transpose which is equal to, आता P हा पण काय मॅट्रिक्स आहे, P is a orthogonal matrix, lambda is also a diagonal matrix and P transpose is also a matrix. So तोच काय येणार, it is a summation of lambda I into pi transpose. So this can be also written as a summation of lambda I pi transpose, आणि यालाच काय म्हटलं जातं, इट इज अ, हे जे इक्वेशन आहे, इट इज अ स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन ऑफ ए मॅट्रिक्स ए. म्हणजे ए ह्या मॅट्रिक्सचं आपण डिकम्पोजिशन कसं करू शकतो, तर लॅम्बडा आय पी ट्रान्सपोज, वेअर P is the orthogonal matrix and lambda 1, lambda 2, lambda m are the characteristic roots of matrix A, and Pi is the ith column of matrix P, that is orthogonal matrix चा ith column. Hence equation 1 is called as a spectral decomposition of matrix A. So equation 1 ला म्हणजेच हा summation of lambda I pi dash is the spectral decomposition of matrix A. त्याचा हे शॉर्ट प्रूफ आहे. Let pi be a characteristic vector of unit length of matrix A
corresponding to the characteristic roots lambda I, where I is a 1 to up to m. Then we have by definition of characteristic equation, A into Pi is equal to lambda I into Pi. A into Pi is equal to lambda I into Pi. म्हणजे Ax is equal to lambda x असं आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन डिफाइन करतो. सेम वे इथं डिफाइन केलेला आहे बिकॉज वी हॅव अ कॅरेक्टरिस्टिक वेक्टर Pi and the characteristic roots are lambda I for all I running from 1 to m. So A into Pi is equal to lambda I into Pi, where I is a 1 to m. That is AP is equal to P lambda, P capital lambda, where P is the P1, P2, Pm vector. So A is equal to काय येईल या इक्वेशन वरून? A is equal to P into lambda, P into capital lambda into हा P इकडे आल्यानंतर P ट्रान्सपोज होईल. So A is equal to P lambda, P transpose. That is, it is a summation of lambda I, Pi dash. I running from 1 to m. Lambda I, Pi dash. Since A is a real symmetric matrix, the characteristic vector corresponding to the different characteristic roots are orthogonal. Distinct characteristic roots असतील आणि A हा जर रिअल सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर ते कॅरेक्टरिस्टिक रूट्स अशा असतात orthogonal to, characteristic vectors are orthogonal to each other. Hence we have Pi dash into Pj. Orthogonal म्हणजे काय? तर Pi dash into Pj is equal to 0 if I is not equal to j and equal to 1 if I is equal to j, because P is a orthogonal matrix. आता मग स्पेक्ट्रल डिकम्पोजिशनचं ऍप्लिकेशन काय आहे? व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन ऑफ matrix? To see the application of spectral decomposition of a matrix. जर आपल्याला जसं की आपण कॅली हॅमिल्टन थेरमचा यूज करून हायर पॉवर फाइंड आउट करू शकतो, सिमिलरली स्पेक्ट्रल डिकम्पोजिशनचा यूज करून आपण एक रियल सिमेट्रिक मॅट्रिक्सची हायर पॉवर फाइंड आउट करू शकतो. सो टू ऑब्टेन द हायर पॉवर ऑफ अ रियल सिमेट्रिक मॅट्रिक्स वी हॅव, आता आपलं डिकम्पोजिशन काय आहे तर A इज इक्वल टू समेशन ऑफ लॅम्बडा I Pi डॅश. हे स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन आहे. ए हा रिअल सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे आणि त्याचं डिकम्पोजिशन कसं केलेलं आहे तर समेशन ऑफ लॅम्बडा I Pi डॅश. सो आता दोन्ही साइडला काय करायचं, हे जे डिकम्पोजिशन आहे तिथं दोन्ही साइडला काय करायचं, a raised to k minus 1 ने मल्टिप्लाय करायचं. सो इकडे a आहे आणि a raised to k minus 1 ने मल्टिप्लाय केलं तर इथं राहील फक्त a raised to k, दॅट इज k minus 1 plus 1 इज a raised to k. आणि सिमिलरली इकडे पण काय केलंय, राईट हँड साइडला a raised to k minus 1 ने मल्टिप्लाय करायचं. सो हा मिळेल समेशन ऑफ लॅम्बडा I a raised to k minus 1 Pi डॅश, विच इज इक्वल टू summation of lambda I as it is राहील आणि हा a raised to k minus 1 into Pi is a raised to k minus 1 Pi is lambda I raised to k minus 1 Pi. ती व्हॅल्यू फक्त आपण पुट केलेली आहे. a raised to k minus 1 Pi is lambda I raised to k minus 1 Pi. सो ह्या स्टेप मध्ये इक्वेशन काय मिळेल तर समेशन ऑफ लॅम्बडा I as it is a raised to k minus 1 Pi is a lambda I raised to k minus 1 Pi and Pi transpose as it is, which is equal to, आता हा lambda I आणि lambda I raised to k minus 1 is a lambda I raised to k minus 1, lambda I raised to k. So which is equal to summation of lambda I raised to k into Pi transpose. सो हायर पॉवर म्हणजे a raised to k साठी आपल्याला इक्वेशन काय मिळालं, समेशन ऑफ लॅम्बडा I raised to k Pi ट्रान्सपोज. म्हणजे चेंज कुठं होतोय तर हा जो लॅम्बडाचा मॅट्रिक्स असेल
ए रेस टू पॉवर के फाइंड आउट करायची तर लॅमडा रेस टू के घ्यावा लागणार. ए स्क्वेअर फाइंड आउट करायचा असेल तर लॅमडा स्क्वेअर घ्यावा लागणार. ए रेस टू 3 असेल तर लॅमडा रेस टू 3 घ्यावा लागणार. दॅट इज विच इज इक्वल टू पी इंटू लॅमडा रेस टू के पी ट्रान्सपोज. सो स्पेक्ट्रल डिकम्पोजिशनचं ऍप्लिकेशन काय आहे तर आपण बाय युझिंग दिस स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन रिअल सिमेट्रिक मॅट्रिक्सची हायर पॉवर फाइंड आउट करू शकतो. आता इथे एक्झाम्पल बघूयात आपण स्पेक्ट्रल डिकम्पोजिशनचं. obtain the spectral decomposition of a matrix and hence obtain the a raised to 4. a raised to 4 पॉवर फाइंड आउट करायची. ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2 square root of 2 square root of 2 and 1 2 by 2. it is a 2 by 2 matrix. सो याचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक रूट्स फाइंड आउट करायचे. सो डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅमडा आय इज इक्वल टू 0 हा फाइंड आउट केला तर त्याच्यासाठी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक रूट्स मिळालेले आहेत ह्या मॅट्रिक्स साठी. लॅमडा इज इक्वल टू 0 अँड लॅमडा इज इक्वल टू 3 अशा दोन कॅरेक्टरिस्टिक रूट्सच्या व्हॅल्यूज मिळाल्या. त्याला आपण लॅमडा 1 आणि लॅमडा 2 म्हणूयात. म्हणजेच लॅमडा 1 ची व्हॅल्यू मिळाली 0 आणि लॅमडा 2 ची व्हॅल्यू मिळाली 3 बाय सॉल्विंग द डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅमडा आय इज इक्वल टू 0. सो आता कॅरेक्टरिस्टिक रूट्स फाइंड आउट केले. आता आपल्याला काय करायचं कॅरेक्टरिस्टिक वेक्टर फाइंड आउट करायचे करस्पॉन्डिंग टू लॅमडा 1 अँड लॅमडा 2. So first we have to find the characteristic vector corresponding to the characteristic root lambda 1 is equal to 0. म्हणजे पहिली व्हॅल्यू आपण कॅरेक्टरिस्टिक रूट ची कन्सिडर करून कॅरेक्टरिस्टिक वेक्टर फाइंड आउट करूया. So if we consider the lambda 1 is equal to 0, then consider ax is equal to lambda x, that is ax is equal to 0x because lambda 1 is a 0. So ax is equal to 0x, that is a matrix is a 2 root 2 root 2 1 where x is a x1 x2 x vector is a x1 x2 and equal to 0 vector. So याच्यावरून आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतील. फर्स्ट इक्वेशन इज 2x1 plus root 2x2 is equal to 0. This is the equation 1. And second equation is root 2x1 plus x2 is equal to 0. This is the second equation. So from equation 2 we have x2 is equal to काय मिळेल इक्वेशन 2 वरून x2 is equal to minus root 2 x1. x2 is equal to minus root 2 x1 अशी व्हॅल्यू मिळाली. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक वेक्टर काय झाला कॅरेक्टरिस्टिक वेक्टर करस्पॉन्डिंग टू द कॅरेक्टरिस्टिक रूट लॅमडा 1 is equal to 0 is x1 and x2 काय मिळाला तर minus 2 root x1, that is x1 comma minus root 2 x1 चा ट्रान्सपोज. आपल्याला काय मिळाला characteristic vector corresponding to lambda 1 is equal to 0 for all x1 belongs to R. आता काय करायचं हे जे आहे x1 ची व्हॅल्यू ती x1 ची व्हॅल्यू इज 1 पुट करायची. Taking x1 is equal to 1 we have characteristic vector is 1 comma minus root 2 1 comma minus root 2 transpose. आता हे फक्त लॅमडा 1 इज इक्वल टू 0 पुट करून आपण कॅरेक्टरिस्टिक वेक्टर फाइंड आउट केला. आता याचा आपण कॅरेक्टरिस्टिक वेक्टर ऑफ युनिट लेंथ दॅट इज ऑर्थोनॉर्मॅलिटी पण फाइंड आउट करू शकतो. दॅट इज द P1 वेक्टर. सो P1 वेक्टर इज आता आपले हे व्हॅल्यू काय x1 इज इक्वल टू 1 पुट करून आपल्याला वेक्टर काय मिळाला तर 1 comma minus root 2. So the characteristic vector of unit length corresponding to this is P1. त्याला P1 असं आपण म्हणूयात कारण फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक रूटच्या करस्पॉन्डिंग आपण कॅरेक्टरिस्टिक वेक्टर फाइंड आउट केला आणि त्या कॅरेक्टरिस्टिक वेक्टरची युनिट लेंथ फाइंड आउट करायची. सो युनिट लेंथ कशी फाइंड आउट करणार तर हा याचे एलिमेंट्स कोणते कॅरेक्टरिस्टिक वेक्टरचे तर 1 आणि minus root 2. सो इट इज अ P1 is equal to 1 upon
1 square plus root minus root 2 square raised to 1 half, that is 1 upon square root of जे काही एलिमेंट्स असतील वेक्टर मधले ते आपण करतो आणि इंटू तो वेक्टर that is 1 comma minus root 2 dash. So which is equal to 1 square is a 1 plus minus root 2 square is a 2 square, sorry 2. Root 2 into root 2 is a 2. So हा काय झाला 1 plus 2 is a 3 आणि raised to 1 half आहे तो square root of 3 असा लिहिलाय. So 1 upon root 3 into vector 1 comma minus root 2 dash, that is P1 कोणता P1 वेक्टर काय मिळाला तर 1 upon root 3 comma minus root 2 upon 3 ट्रान्सपोज. सिमिलरली आपल्याला P2 फाइंड आउट करायचंय करस्पॉन्डिंग टू द कॅरेक्टरिस्टिक रूट लॅम्बडा इज इक्वल टू 3. सो कॅरेक्टरिस्टिक वेक्टर पहिल्यांदा फाइंड आउट करायचा आणि मग त्या वेक्टरची युनिट लेंथ फाइंड आउट करायची. So to obtain the characteristic vector corresponding to the characteristic root lambda is equal to 3 is ax is equal to 3x. जसं मगाशी 0 पुट केला आपण लॅम्बडाचा तसं आता 3 पुट करायचं आहे सेकंड कॅरेक्टरिस्टिक रूट. सो ए मॅट्रिक्स आहे 2 रूट 2 रूट 2 1 where x vector is a x1 x2 which is equal to 3 into x vector, that is 3 into x1 and 3 into x2. So याच्यावरून पुन्हा आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतील. 2x1 plus root 2 x2 is equal to 3x1. This is the equation first. And the second equation is root 2 x1 plus x2 is equal to 3x2. असे दोन इक्वेशन्स आपल्याला हे सॉल्व्ह केल्यानंतर मिळाले. ax is equal to 3x. So from equation 1 we have equation 1 वरून काय मिळेल आपल्याला तर minus x1 plus root 2 x2 is equal to 0 which implies x1 is equal to root 2 x2. And from equation 2 root 2 x1 minus 2 x2 is equal to 0. आता हे कसं आलं इक्वेशन कोण सांगते फक्त आपण हात -3x1 आहे तो इकडे आल्यानंतर काय होईल 2x1 minus 3x1 is a minus x1. So minus x1 plus root 2x2 is a 0. So which implies x1 is equal to minus root 2x2 minus पाहिजे इथं आणि from similarly from this second equation we get the root 2x1 minus 2x2 is equal to 0. So मग याच्यावरून कॅरेक्टरिस्टिक वेक्टर करस्पॉन्डिंग टू द कॅरेक्टरिस्टिक रूट 3 इज ऑफ द फॉर्म काय मिळेल तर रूट 2x1 इक्वेशन 1 वरूनच डिफाइन केलेला आहे कोणत्याही इक्वेशन वरून डिफाइन केला तरी चालतं कॅरेक्टरिस्टिक वेक्टर. तर इक्वेशन 1 वरून डिफाइन केलेला आहे x1 ची व्हॅल्यू काय मिळाली तर मायनस रूट 2x2 सॉरी रूट 2x2. सो रूट 2x2 ही x1 ची व्हॅल्यू कॉमा x2 as it is where for all x2 belongs to R. सो हे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक वेक्टर मिळालं. सिमिलरली जसं आपण x1 is equal to 1 पुट केलं तर आता काय करायचं टेकिंग x2 is equal to 1 we have कॅरेक्टरिस्टिक वेक्टर प्रत्येक वेळेस 1च पुट करायचं कॅरेक्टरिस्टिक वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी कारण इन टर्म्स ऑफ आपल्याला x2 x1 असं काही नकोय फक्त व्हॅल्यूज पाहिजेत युनिट लेंथ फाइंड आउट करण्यासाठी. सो x2 is equal to 1 पुट केला तर हा काय मिळेल रूट 2 आणि 1 कॅरेक्टरिस्टिक वेक्टर काय मिळाला रूट 2 आणि 1 आणि ह्या कॅरेक्टरिस्टिक वेक्टरची युनिट लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. सो युनिट लेंथ फाइंड आउट करणार pt is equal to 1 upon रूट 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर रेस्ट टू 1 हाफ आणि वेक्टर कोणता आहे तर रूट 2 कॉमा 1. सो p2 वेक्टर काय मिळाला रूट 2 upon 3 comma 1 upon root 3 transpose, that is it is a column vector p1 and p2 हे जे आहे ते column vectors. Hence spectral decomposition of A matrix is a decomposition काय असतं तर p into lambda into p dash. So p1 p2 आपल्याला मिळालेले आहेत
सो ए इज इक्वल टू पी म्हणजे काय, तर फर्स्ट कॉलम हा P1 असणार आहे आणि सेकंड कॉलम हा P2 असणार आहे. मग फर्स्ट P1 काय मिळालं आपल्याला, तर 1/√3 अँड मायनस √2/√3 आणि P2 काय आहे, तर √2/3 आणि 1/√3 हा असा P वेक्टर मिळाला. P मॅट्रिक्स मिळाला. इट इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स अँड P चे कॉलम्स कोणते आहेत, तर P1 आणि P2. फर्स्ट कॉलम इज अ P1 अँड सेकंड वन इज अ P2. देअर नेक्स्ट टर्म आहे लॅम्बडाची टर्म. सो लॅम्बडा इज अ आपल्याला काय मिळालं होतं, हा डायगोनल मॅट्रिक्स असतो. कॅपिटल लॅम्बडा इज अ डायगोनल ऑफ λ1 λ2. सो λ1 ची व्हॅल्यू 0 आणि λ2 ची व्हॅल्यू काय 3. सो 0 0 0 3 असा हा लॅम्बडा मॅट्रिक्स डिफाईन केला आणि P ट्रान्सपोज. मग जस्ट हे तिन्ही मॅट्रिक्सचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचंय. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करत असताना आता ए स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन ए मॅट्रिक्स साठी डिफाईन केला, पण आपल्याला ए मॅट्रिक्सची 4th पॉवर फाइंड आउट करायची, a⁴. त्यामुळं चेंजेस कुठे करणार, तर हा P ऍज इट इज ठेवायचा, फक्त λ⁴ होणार. a⁴ इज इक्वल टू P इंटू λ⁴ इंटू P ट्रान्सपोज. सो P ऍज इट इज ठेवायचा आणि लॅम्बडा मॅट्रिक्स काय आपला, तर डायगोनल ऑफ λ1 λ2 दॅट इज 0 0 0 3. मग 3⁴ इज 81. सो फक्त काय करायचं, लॅम्बडाची पॉवर चेंज होणार, म्हणजे a⁴ फाइंड आउट करायचं तर λ⁴ होणार. मग हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जस्ट सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळते, a⁴. a⁴ किती आली, तर 54 70 √2 27 √2 अँड 27 ही a⁴ पॉवर मिळाली. हे झालं स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन ऑफ ए रियल सिमेट्रिक मॅट्रिक्स. समजलं का डिकम्पोजिशन, स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन. स्पेक्ट्रल डिकम्पोजिशनचे ऍप्लिकेशन काय, तर मॅट्रिक्सची पॉवर आपण फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग दी स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन. स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन मध्ये ए हा रियल सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो आणि ए हा रियल सिमेट्रिक मॅट्रिक्स असल्यामुळे तो एक ऑर्थोगोनल मॅट्रिक्स एक्झिस्ट करत असतो आणि एक डायगोनल मॅट्रिक्स एक्झिस्ट करत असतो. हे लास्ट लेक्चरला पण आपण बघितलं. सच दॅट P ट्रान्सपोज into λ into P is equal to P transpose into A into P is equal to lambda, which implies A is equal to P into lambda into P transpose. That is, it is a summation of lambda I pi dash. A ची पॉवर a⁴k हा काय येईल, a⁴k is equal to summation of lambda I⁴k pi dash. So it is the spectral decomposition of a real symmetric matrix. Next lecture ला आपण सिंग्युलर व्हॅल्यू डिकम्पोजिशन फक्त थेरोटिकल पार्ट बघणार आहे. सिंग्युलर व्हॅल्यू डिकम्पोजिशन आणि चॉलेस्की डिकम्पोजिशन, आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर मग क्वाड्रॅटिक फॉर्म. म्हणजे पुढच्या लेक्चरला हे दोन्ही डिकम्पोजिशन होतील आणि मग एक क्वाड्रॅटिक फॉर्म ला पुन्हा आणखी 1-2 म्हणजे 2 ते 3च मॅक्झिमम लेक्चर लागतील आता आपल्याला. ओके ठीक आहे, थांबूयात मग आपण. हॅव अ गुड डे टू ऑल.